नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण समुद्री मेथीची भाजी बनवणार आहोत। मैत्रिणींनो, ही भाजी तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाणार आणि ही भाजी काही अशा प्रकारे दिसते। तर ह्या भाजीला सगळ्यात आधी आपण 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एका कढईला गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं घालणार आणि जिरं तडतडल्यावर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालणार आहोत। त्यासोबत लसूण बारीक चिरून घालायचं आहे। या ठिकाणी मी 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या वापरलेल्या आहेत आणि यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं। या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि त्यांना बारीक चिरून यामध्ये घातलेलं आहे। आता ह्या कांद्यांना आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्यांचा रंग बदलेपर्यंत आपण त्यांना परतवणार आहोत। हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता पुन्हा आपण कांद्यांना परतवून घेणार आहोत जेणेकरून मीठ आणि हळद हे संपूर्ण आपल्या कांद्यांमध्ये पसरतील। त्यानंतर मी या ठिकाणी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत आणि त्यांना सुद्धा बारीक चिरून यामध्ये घातलेलं आहे। आता आपण टमाट्यांना जरा पाणी सुटू देणार, कांद्यांना आणि टमाट्यांना, आणि त्यामध्येच आपण यांना पुन्हा परतवणार आहोत, नाहीतर मग कढईला खालून आपले हा मसाला चिटकून जाईल। त्यानंतर आपण ही भाजी आहे धुतल्यानंतर तिला बारीक चिरून याच्यात घालून घेणार आहोत। ह्या भाजीचा आपल्याला फक्त हिरवा पाला नाही तर खाली ज्या मुळांसारखं असतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घातलेली आहे। कोणती पालेभाजी वापरताना त्या पालेभाजीला आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं आणि मगच तिचा वापर करायचा। आणि आता या ठिकाणी आपण भाजीला व्यवस्थित परतवून घेणार आहोत जेणेकरून ती भाजी व्यवस्थित शिजेल आणि कढईला खाली चिटकणार नाही। आता आपण ह्या भाजीला थोड्या वेळसाठी झाकून ठेवणार आहोत जेणेकरून टोमॅटो, कांदा आणि ह्या भाजीला सुद्धा व्यवस्थित पाणी सुटेल, हे बघा या प्रकारे, आणि ही भाजी व्यवस्थित शिजेल। आता पुन्हा आपण झाकण काढून भाजीला परतवायचं आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे। ही प्रोसेस भाजी शिजेपर्यंत आपल्याला करायची आहे आणि भाजी लगेचच शिजते। आणि आता आपण ही भाजी सर्व करायची आणि या भाजीचा आस्वाद घ्यायचा। तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।